अजूनही मार्केटमध्ये खूप लोकं कन्फ्यूज आहेत आणि त्यांना कळत नाहीये, की राइट म्युच्युअल फंड सिलेक्शन कशाप्रकारे करायचंय. रेफरन्सच्या माध्यमातून आपल्याकडे क्लायंट आलेले आणि डिस्कशनच्या वेळी त्यांनी मला एक प्रश्न विचारला, की मी इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करू, की ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू? मित्रांनो, आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, की इंडेक्स फंड हा तुमच्या इंडेक्सला कॉपी करतो आणि त्यामुळे तो इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न्स कधीच बनवू नाही शकत. त्याच्या अपोजिट तुमचा ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड असतो. तिथे एक डेडिकेटेड फंड मॅनेजर असतो, ज्याचं कामच हे आहे, की तुमच्या इंडेक्सपेक्षा तुम्हाला जास्त रिटर्न्स बनवून देणं. आणि पास्ट डेटा सुद्धा आपल्याला हेच सांगतो, की 99% फंड्स जे आहेत, ते त्याच्या इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न जनरेट करतात. म्हणजेच काय, जर एखाद्या इंडेक्सने 12% रिटर्न जनरेट केले असेल, तर ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड 13%, 14% किंवा 15% रिटर्न जनरेट करतात. आणि तुम्हाला जर जनरेशनल वेल्थ बनवायची असेल, तर तुम्ही ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंडमध्येच पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. तुम्ही सुद्धा कन्फ्यूज असाल, की माझ्यासाठी राइट म्युच्युअल फंड कोणता आहे? तर त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नक्कीच तुमची मदत करेन. थँक यू. म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है। योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें।